कवीला भूमिका त्याची कविताच असते. तो जे लिहितो तीच त्याची भूमिका असते. कवीला जास्त बोलायचं नसते. खरं म्हणजे कवीनं आत्मचरित्र लिहू नये असं चित्र असं म्हणतात. हॅलो. तर कवीनं जास्त बोलू नये. त्याची जी ऊर्जा असते ती त्या बोलण्यात वाया जाते. कादंबरी लिहिता येते, कथा लिहिता येते दीर्घ, पण कविता हा काय प्रकार आहे? जेव्हा तुम्हाला सहन होत नाही त्यावेळी ज्यावेळी तुम्ही जे माध्यम वापरता त्याला कविता म्हणतात. ही माझी साधी सुधी सुटसुटीत व्याख्या. क्या बात आहे. वाह. माणूस जनरली कवितेच्या भानगडीत केव्हा पडतो, म्हणजे आमच्या वेळेचं सांगतो तुम्हाला. आम्ही ज्यावेळी कॉलेजला चालतो त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली की प्रेम करणारे कविता लिहितात. आणि तो त्यावेळेचा एक डिजिटली चित्रपट खूप गाजला होता. खूप भारी वाटायचं. ती लक्षात आलं की त्याची गाणी असतात ती खूप आवडतात आपल्याला. बहुतेक कविता तसलाच काहीतरी प्रकार असावा असं त्यावेळी वाटलं. ते वय करिअर करायचं. मग प्रेमात तर आपण करिअर करू शकत नाही. क्या बात आहे. त्याच्यावर एक डिजिटल पिक्चर चालू केला, त्यांचं करिअर झालं, त्यांना पैसे मिळाला. बघणाऱ्यांचे खूप हाल झाले. क्या बात आहे. बऱ्याच जणांनी आत्महत्या केल्या. यावेळी मला कळालं की खरी कविता काय. म्हणजे असं नाही ना, गुलाबी छान माझ्याही आयुष्यात आले होते आणि त्याचा आनंद पण मी घेतलाय. म्हणजे अशी कविता लिहिली की मी अगदी उत्कटपणे, म्हणजे प्रेम करायचं ते पण मन लावून करायचं, म्हणजे असं फालतू करायचं नाही, काहीच कुठलीच गोष्ट. तर ती कविता 4 ओळीची कविता आहे, प्रेम कविता. गवताने पाऊस जपावा पात्यावर, तशा तुझ्या आठवणी काळजावर. गवताने पाऊस जपावा पात्यावर, तशा तुझ्या आठवणी काळजावर. पेलवती नाही आणि सोडवती नाही. पेलवती नाही आणि सोडवती. हे सगळं त्यावेळेचं पण माझं जगणं होतं. पण जसं जसं माझ्या वाट्याला येणारं आयुष्य बदलत गेलं तसं तसं माझ्या कवितेची उद्दिष्ट, माझ्या कवितेचं ध्येय हे बदलत गेलं. असं होतं की त्यावेळी MA झाला, डिग्री घेतला की नोकरी लागते असं एक समज होता. म्हणजे माझा पण माझ्या आईवडिलांचा. पण त्यासाठी मुलाखती द्यायला लागतात आणि त्या मुलाखतीत पास व्हायला लागतात आणि पास होण्यासाठी आणखी काही लागतात. नुसतं तुम्हाला उत्तर आली तरी चालत नाही. मी 35 मुलाखतीमध्ये मला पाठ्यपुस्तकावर एकही प्रश्न विचारला गेला नव्हता. तुमचं रान किती आहे, जिरायत आहे की बागायत, आणि 3 प्रश्नावर तुम्हाला नंतर कळवतो. ही भानगड मला कळायला खूप वेळ लागला. मी जवळजवळ मग टोटली अशा 45-55 मुलाखती दिल्या आणि हळूहळू डिप्रेशन मध्ये जायला. पण मला हे माहित होतं की माझ्याकडे काहीतरी आहे, ह्या सगळ्या डिप्रेशनला फाईट करणार किंवा त्यातून मला वाचवणारी एक कविता आहे. मग मी ह्या सगळ्याचा मिळून एक कविता केली आणि MA झाल्याचा मला तेवढा एक फायदा झाला की मला अनुभवसारखी कविता लिहिता आली. तर ती कविता मी तुमच्या पुढे ठेवणार आहे. मी कवितेची व्याख्या सांगणार नाही. कारण कवितेची व्याख्या पचवलेली तुम्ही लोक आहात आणि कविता वाचून सोडण्याचा प्रकार नाही. वा वा. कविता वाचून सोडून देणं हा प्रकार नाही, तो कविता हा प्रकार अंगावर घ्यायला लागतो. बिलकुल. पचवावा लागतो. आम्ही लिहून मोकळे होतो कारण आमच्या मागं आमच्या वेदना असतात. आज सकाळपासून सुनील भाऊच्या बरोबर होतो. खरं तर त्या माणसावर मी जळतो कारण मी खरं बोलणारा माणूस आहे. ते खोटं कोण बोलतात किंवा गोडगोड कोण बोलतात, ज्यांना सत्तेवर यायचं असते किंवा काय तर वेगळं राजकारण करायचं असते, ते लोक खोटं बोलतात. मला खोटं बोलायचं काय कारण नाही.
तर सुनील भाऊंची कविता मला ज्यावेळी मी पहिल्यांदा वाचली त्यावेळी कळलं की हा माणूस वेगळे काहीतरी लिहितो. म्हणजे प्रत्येक कवीचं ती वेगळी शैली असतात, पण हा माणूस मला नारायण सुर्वेंच्या आसपास जाणार वाटला. त्याच्यावर मी लिहिलं. रात्री कविता मला दुपारी मिळाला पोस्टातून कविता संग्रह. मी रात्री 12 वाजेपर्यंत 3 वेळा तो कविता संग्रह वाचला आणि रात्रीच मी पोस्ट केले की हा कवी जरा वेगळं वाटते, आपल्या जातपळीचा वाटतं. कवी लिहित असतात पण आपापल्या जातपळीची माणसं ओळखत असतात. आता मी फुला फळावर चंद्रावर घेऊन आता माझा काही उपयोग नाही. वय पण निघून गेले आणि परिस्थिती पण निघून गेली. तर मला आता जे माझा समूह जे भोगतोय त्याच्यावर मला लिहायचं, ही माझ्या काव्यलेखनाची भूमिका आहे. कविता ह्या पुस्तकातल्या कवितांवर आता आदरणीय गाडी बोलणारच आहे. मी त्याच्या अगोदरच्या कविता, मी कवितेकडे का वळलो ही भूमिका तुमच्या ध्यानात आणून अनुभव नावाची कविता मी सांगतो तुम्हाला. कवितेचे शीर्षक आहे अनुभव. म्हणजे त्या उमेदवारांची जी परिस्थिती होती ती परिस्थिती ह्या कवितेत आहे. मी शक्यतो मुक्त छंदात लिहितो आणि साधं लिहितो, त्यामुळं माझ्या कवितेचं एवढे स्टँडर्ड टेन्शन घेऊ नका. सहज समजली कविता. कवितेचे शीर्षक अनुभव. अनुभव काय विचारताच आहे, अनुभव तर सगळ्याच गोष्टींचा आहे. अनुभव काय विचारता साहेब, अनुभव तर सगळ्याच गोष्टींचा आहे मला. दुष्काळात जन्मलो मी तेव्हापासून आई बापाच्या जीवावर जगण्याचा अनुभव आहे. दुष्काळात जन्मलो मी तेव्हापासून आई बापाच्या जीवावर जगण्याचा अनुभव आहे मला. मला माहीत आहे गल्ली बोळातल्या दादांपुढे कसं नम्र व्हावं. मला माहीत आहे गल्ली बोळातल्या दादांपुढे कसं नम्र व्हावं. हर एक सोनेरी स्वप्नांना कसं सुळावर द्यावं, कसे चाटावेत पोडाऱ्यांची पाय याचा अनुभव आहे मला. कसे चाटावेत पोडाऱ्यांची पाय याचा अनुभव आहे मला. नोकरी देतो म्हणणाऱ्या प्रत्येक भामट्याला लिहून सलाम ठोकलाय मी साहेब. नोकरी देतो म्हणणाऱ्या प्रत्येक भामट्याला लावून सलाम ठोकलाय मी साहेब. एक वेळ उपाशी राहण्याचा घट्ट अनुभव आहे माझ्या पाठीशी. क्या बात. मग रॉकी पर्वताची उंची काय विचारता साहेब. मग रॉकी पर्वताची उंची काय विचारता साहेब. विचारात 2 मुलाखत केंद्रातील पावली अंतर. मग रॉकी पर्वताची उंची काय विचारता साहेब. विचारात 2 मुलाखत केंद्रातील पावली अंतर. पोटातली आतडी जागे होतात तेव्हा अमिजांचं तोकडं पडतं साहेब. पोटातली आतडी जागे होतात तेव्हा अमिजांचं खोरं तोकडं पडतं साहेब. भाकरी इतकं सुंदर भेट ऐकिवात नाही माझ्या. क्या बात. भाकरी इतकं सुंदर भेट ऐकिवात नाही माझ्या. पण हाही तुमचा प्रश्न काही विचित्रच वाटला साहेब. पण हाही तुमचा प्रश्न काही विचित्रच वाटला साहेब. आता एलिझाबेथ राणीच्या राजवटीचा आणि आमच्या पोटाचा काय संबंध. क्या बात आहे. एलिझाबेथ राणीच्या राजवटीचा आणि आमच्या पोटाचा काय संबंध हो. बदलत असतील युनोचे रोज एक अध्यक्ष. बदलत असतील युनोचे रोज एक अध्यक्ष. म्हणून काय झालं. आईच्या हातातलं खुरपं सुटलं का बापाच्या हातातलं खोरं सुटलं. आईच्या हातातलं खुरपं सुटलं का बापाच्या हातातलं खोरं सुटलं. त्यांना माहीत नाही प्रांताप्रांतांच्या सीमारेषा. त्यांना माहीत नाही प्रांताप्रांतांच्या सीमारेषा. त्यांना प्रश्न भेडसावतो आमच्या भाकरीचा कायमच्या भाकरीचा. साहेब देशात वार्षिक, पंचवार्षिक, मध्यवर्ती निवडणुका झाल्या. साहेब देशात वार्षिक, पंचवार्षिक, मध्यवर्ती निवडणुका झाल्या. त्यांनी देशाच्या तिजोऱ्या खाली केल्या. आम्ही मात्र शेळ्या कापडी बॅनरच्या चट्ट्या शिवून घेतल्या. त्यासाठीही निघाली एकमेकाची माय बहीण. बेकार पोरं सहज ओळखून येतात साहेब जे असतात पर्यांच्या देशातून हद्दपार. बेकार पोरं सहज ओळखून येतात साहेब जे असतात पर्यांच्या देशातून हद्दपार. आणि ज्यांना मिळत नाहीत गुलाबी इशारे वेशांच्या गल्ली गोळात सुद्धा. त्या साहेब ज्या तुमच्या गुबगुबीत मांडीवर ओझं वाटत असेल. पंख्याचा वारा निमित्त मात्र आहे साहेब. या फडफडणाऱ्या डिग्रीवर थोडं वजन ठेवायला हवं ना. आणखी एक आखरी साहेब झेंड्यांच्या देशात राहतो आपण. आणखी एक आखरी साहेब झेंड्यांच्या देशात राहतो आपण.
अशा तुमच्या झेंड्याचा रंग माझ्या झेंड्याच्या रंगाहून वेगळा असेल तर कुठलं साहेब पुढचं सगळंच कुठलं क्या बात है कुठलं साहेब वाह, वाह, पुढचं वाह. सगळंच कुठलं. वाह वाह वाह. तर ही परिस्थिती आमच्या तरुणांची होती म्हणजे माझ्या समूहाची होती. आणि दुसरी परिस्थिती जे आमचे बाप लोक होते ज्यांनी स्वप्न बघितली त्यांच्या समूहाची वेदना वेगळीच होती. ती एक कविता मी तुमच्या पुढे हं, हं, ठेवतो. हं, मी हं. जास्त वेळ घेणार नाही. नाही नाही, तुमचीच वेळ आहे आज. हं. तो एक समूह होता जो माझा बाप जगत होता. त्याची दुःखही मला बघायला त्याच्या दुःखाची नोंद घेणं माझं गरजेचं होतं. ते एकट्याची नाही त्या समूहाची जी दुःख आहे हं, हं. ती मी नोंद घेतली सर. कवितेचे शीर्षक आहे बेकारांचे बाप. 4 बेकारांचे 4 बाप येतात रोज संध्याकाळी चौकातल्या कट्ट्यावर. हं. 4 बेकारांचे 4 बाप येतात रोज संध्याकाळी चौकातल्या कट्ट्यावर 4 सुख समाधानाच्या गोष्टीसाठी. हं, हं, हं. तेव्हा एक बाप विचारतो दुसऱ्या बापाला कालचाच खुजत प्रश्न. तेव्हा एक बाप विचारतो दुसऱ्या बापाला कालचा खुजट प्रश्न कुठे चिकटला काय तुझं काढलं. आता आमच्या वेळी शब्द होता म्हणजे नोकरीला लागणं म्हणजे चिकटलं. हो तोच आहे. एक बाप विचारतो दुसऱ्या बापाला कालचा खुजट प्रश्न कुठे चिकटलं का तुझं काढलं. तेव्हा दुसरा बाप बघळू लागतो जे सोबत ते उतरतं माझ्या कोऱ्या कागदावर कवितेचं शीर्षक होतं. हां. मध्येच तिसरा बाप गाऊ लागतो पोराच्या प्रतापाचा पोवाडा. मध्येच तिसरा बाप गाऊ लागतो पोराच्या प्रतापाचा पोवाडा. देतो संदर्भासह तपशील काबीज केलेल्या एक एक व्यसनांच्या किल्ल्यांचा. हं, हं, हं. असे एका मागून एक बाप बोलत राहतात. असे एका मागून एक बाप बोलत राहतात. माझ्या कवितेची थीम तेच खोलत राहतात. नोकरी नावाची कजाक पोर धनिकाचा हात धरून पळून जाते. हं, हं, हं. वाह. नोकरी नावाची कजाक पोर धनिकाचा हात धरून पळून जाते. तेव्हा माझी कविता बेकाराच्या आईसारखी धुमसत आहे, हे, हे, हे. तेव्हा माझी कविता बेकाराच्या आईसारखी धुमसत राहते. क्या बात है. तर कवितेला मी आई समजून आई आहे. माझी सगळी दुःख तिच्या पदरात टाकलेली आहे. वा वा वा. मला असं सेलिब्रिटी कवी वगैरे असं काय नसते त्यामध्ये. म्हणजे मला लोक बोलवतात त्यांच्या काळजाची आणि माझ्या काळजाची हं, भाषा आहे. हं, हं, हं. नाहीतर माझ्या थोबाडकडे बघून मला कोण बोलवत नाही. मिश्किल. ललिता घातगीताई, दत्तात्रय गुंडे सर, इक्बाल मिन्ने सर, समाधान इंगळे, आशा डांगे मॅडम, हां. सुधाकर शेंडगे सर, प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी सर, हां. ॲडव्होकेट योगेश अक्कर, श्यामा बर्डे, सरदार बर्डे, प्रिया धारूरकर, माधुरी चौधरी, राजेश मुंडे सर, महेश अचिंतन. सुदाम मगर, आमच्या गावचे इथं स्थायिक झालेले बापू कणके, बरोबर. माझ्या जन्मगावचे कणके म्हणून आहेत. आणि हबीब सर. हे सगळं गडबडीत का वाचायला लागलं तुम्हाला सांगतो. हे पण बोलता येतं तुम्हाला. हे क्या बात बोलायला आहे. येते मला. म्हणजे हे खूप वचन येतात आणि हे सोपस्कार पाळायचे असतात नाहीतर मी मनाने खूप प्रामाणिक आहे. म्हणजे तुम्ही जरा मला नवीन आहे म्हणून पुढच्या वेळी तुम्ही अशी तक्रार करणार नाही की आबा माझं नाव घेतलं नाही म्हणून. पुढच्या वेळी तुम्ही म्हणणार आबा आपलाच माणूस आहे चौधरी त्याच्यात ध्यानात राहील. तर मी एवढा स्वच्छ मनाचा माणूस आहे. म्हणजे कोणाचं तरी नाव राहिलं असलं माझ्याकडून तर असं समजू नका की त्यानं माझं नाव घेतलं नाही तो काय लई भारी लागून गेला काय असं नाही. भारी तुम्हीच आहे. तुम्ही भारी आहात. तुम्ही मला माझी कविता चांगली म्हणता म्हणून मी मोठा आहे. कवितेचा रसिक मोठा पाहिजे हां. वा वा. तर कवी मोठा होऊ शकतो. हं. आणि सुदैवानं माझ्या कवितेची पाठराखण करणारे वाचक हे खूप मोठे होते. म्हणजे आता आम्ही दुःखाची अशी मजा मांडतो तर माझा हा शब्द मी मुद्दाम वापरलाय. हं, हं, हं. दुःखाची मजा मांडणं हा कवितेत जो प्रकार यायला लागलाय पकडताय. तर ते न करता कवीनं त्या दुःखाच्या व्याप्तीशी प्रामाणिक राहिलं पाहिजे.
नाहीतर हातात गाडीवर सापडलं की ते त्याचं दुःख गाडीवर करून करण्यात हा प्रकार टाळायला पाहिजे कवितेतला. तर माझी पुन्हा एक भाकरी संदर्भातली कविता तुमच्यापुढे ठेवणार आहे. काल हॉलमध्ये ज्यांनी ऐकले त्यांनी पुन्हा एकदा ऐकलं तरी चालेल. त्यांच्यासाठी वन्स मोर, म्हणजे वन्स मोर या शब्दावर खूप आता काय तर काय आणि मला एक खूप गोड बातमी आता इथं कळली मला की माझ्या कवितेत आलेल्या इंग्लिश शब्दांचं मिन्ने सरांनी स्वागत केलं. नाहीतर काय होते ते एका इंग्रजी शब्दावर एवढा गदारोळ चाललाय. नाही, तुमचा महाराष्ट्राचा आणि माझा काही संबंध नाही. सोडा, माझी कविता वेगळी, मी कर्नाटकातला माणूस आहे, ते तुमचं तुम्ही बघा ते काय असेल. तर मोनालिसा एक कविता तुमच्या पुढे ठेवतो. कवितेचं शीर्षक आहे मोनालिसा. माझा भाकरीचा शोध संपेपर्यंत अशीच हसत राहा मोनालिसा. माझा भाकरीचा शोध संपेपर्यंत अशीच हसत राहा मोनालिसा. तुला हसताना पाहून मलाही बरं वाटतं. तुला हसताना पाहून मलाही बरं वाटतं. तुझं हसणं भाकरीतकं सुंदर वाटतं. तुझं हसणं भाकरीतकं सुंदर वाटतं. पण तुर्तास खड्डे पडलेल्या हाताने कुरवाळले तुझे गाल तर दृष्टावचे. पण तुर्तास खड्डे पडलेल्या हाताने कुरवाळले तुझे गाल तर दृष्टावचील. घामेजलेल्या मिठीत गुदमरशील आणि विनाकारणच कशाला तुला शेणामातीचं इन्फेक्शन व्हायला. आणि विनाकारणच कशाला तुला शेणामातीचं इन्फेक्शन व्हायला. जरा धीर धर मोनालिसा, मीच उलगडेन तुझ्या हसण्याचं गूढ. जरा धीर धर मोनालिसा, मीच उलगडेन तुझ्या हसण्याचं गूढ. तुझ्या एकटीच्या कानात आड रानात, ज्या आडरणात गळपास घेतला कर्जात बुडालेल्या बापानं. ज्या आडरणात गळपास घेतला कर्जात बुडालेल्या बापानं आणि आई कापरासारखी उडून गेली या धक्क्यानं. कर्जाचा शेवटचा हप्ता फिटेपर्यंत अशीच हसत राहा मोनालिसा. कर्जाचा शेवटचा हप्ता फिटेपर्यंत अशीच हसत राहा मोनालिसा. छान दिसतेस कर्ज कोऱ्या 7 बाऱ्यावरचं मोकळं मोकळं रान दिसतेस मोनालिसा. भुकेच्या तडाक्यातच सापडला असता भाकरीचा गाव तर मीही गोंधून घेतलं असतं काळजावर तुझं नाव. मोनालिसा, भुकेच्या तडाक्यातच सापडला असता भाकरीचा गाव तर मीही गोंधून घेतलं असतं काळजावर तुझं नाव. पण बेकारीनं जिरवली आहे काळजातली उत्कट मस्ती. पण बेकारीनं जिरवली आहे काळजातली उत्कट मस्ती. नाहीतर तुझ्यावर रोज एक कविता लिहिली असती. माझ्या प्रतिभेला पालवी फुटेपर्यंत अशीच हसत राहा मोनालिसा. माझ्या प्रतिभेला पालवी फुटेपर्यंत अशीच हसत राहा मोनालिसा. छान दिसतेस काळजातून पाजरलेलं कवितेचं पान दिसतेस मोनालिसा. संसाराच्या रथाला खांदा लावली असतीस तर कमरत वाकली असतीस मोनालिसा. संसाराच्या रथाला खांदा लावली असतीस तर कमरत वाकली असतीस. दारुड्याची 2 लेकरं सांभाळताना मेटाकुटीला आली नसतीस. फोटोत सगळेच हसतात ग मोनालिसा, सगळेच हसतात. फोटोत सगळेच हसतात ग मोनालिसा, सगळेच हसतात. मला सांग, उधारी नाकारलेल्या दुकानदाराच्या दारापुढे तू अशीच हसली असतीस. मला सांग, उधारी नाकारलेल्या दुकानदाराच्या दारापुढे तू अशीच हसली असतीस. तरी सुद्धा हसत राहा मोनालिसा, हसताना तू लईच भारी दिसतेस. तरी सुद्धा हसत राहा मोनालिसा, हसताना तू लईच भारी दिसतेस. अशी की जशी तापलेल्या तव्यावर फुगलेली भाकरी दिसतेस. तापलेल्या तव्यावर फुगलेली भाकरी तर अनेक अभंग आहे. अभंगाचं शीर्षक आहे युगे 28. युगे 28 विटेवर उभा. माझ्या पण गळ्यात माळ आहे. त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, नाही तर अभंगाबद्दल गैरसमज नका. युगे 28 विटेवर उभा, काय केला बाबा पराक्रम. क्या बात आहे. युगे 28 विटेवर उभा, काय केला बाबा पराक्रम. पायाखाली आहे फुकटीची वीट. बरं. पायाखाली आहे फुकटीची वीट. मागे नाही पोटलेकरांची. पोळलीच नाही कधी महागाई. पोळलीच नाही कधी महागाई. रुक्मिणीचा नाही दवाखाना. दिमतीला तुझ्या रोज टाळ कुठे.
हा दिमतीला तुझ्या रोज टाळ कुठे बडवे भामते सोंगी ढोंगी. हा चल बघू थोडे खांदे गवत, हा चल बघू थोडे खांदे गवत, कर मशागत घामाघुमी. झिजविला कारे कोणाचा उंबरा, झिजविला कारे कोणाचा उंबरा, शोधण्या लेकरा कामधंदा. हम्म. करून या दावं लेकीचे लगीन, क्या बात आहे. करून या दाव. लेकीचे लगीन. आता लेकीचं लग्न करणं खूप सोपं झालंय. म्हणजे आता लेकीनंच हुंडातून करून चालत आमच्याकडे, पण त्यावेळी खूप अवघड परिस्थिती होती. करून या दावं लेकीची लगीन, पोराचे शिक्षण सुखासुखी, गळफास घ्यावा असा मार्च एंड. असा मार्च एंड, मार्च एंड माहित आहे ना तुम्हाला. गळफास घ्यावा असा मार्च एंड, साहेबाचे तोंड यमावानी. जमवून दावं अशी उलाढाल, जमवून दावं अशी उलाढाल, तेव्हा तुझी टाळ कुठे नमी, तेव्हा तुझी टाळ कुठे नमी. तर माझ्या या कवितांवरून मला माझ्या कवितेची भूमिका तुमच्या ध्यानात आली असेल असा मी समज करून घेतो. आणि मला माझं पुस्तक निवडलं खरं तर मी कर्नाटकातल्या एका खेडेगावात राहणारा शेतकरी कवी आहे. याची नोंद आशाताईंनी घेतली, पहिला सुनील सरांनी घेतली आणि ते पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचवलं. मी त्यांचा ऋणी आहे. प्रगतशील लेखक संघटना, विशेषतः कांबळे सर आज तुमच्या पुढे उभा राहता आलं, हे भाग्य आहे माझं. माझी कविता उभा राहिली. आणि बरेच लोक आहेत ज्यांची मला नावं माहीत नाहीत, चौधरी मॅडम आहेत, पण तुम्ही सगळे माझ्यासाठी आदरणीय आहात. परत कधी आलो तर एक दिवस जेवणाची व्यवस्था करा, एवढंच एवढी ओळख ठेवा. एवढं बोलून तुम्ही माझ्या कविता सहन केलात त्याबद्दल धन्यवाद. एक कविता सांगा एक कविता सांगा समारोपाला. समारोपाला अजून एक माझी हा. दीपक काका हो त्यांनाही आहे ना, त्यांनाही. कवितेचे शीर्षक आहे एक थोडीशी दीर्घ कविता, जे जस्ट मी नारायण सुर्वेंच्या घरी चोरी करणाऱ्या चोराला उद्देशून लिहिलेली कविता आहे, ताजी कविता. बघा तुम्हाला कशी वाटते कविता. कवितेचे शीर्षक सगळ्या चोऱ्या माफ. नारायण सुर्वेंच्या घरी चोरी करणाऱ्या चोराला उद्देशून लिहिलेली कविता आहे. पैसा अडका लागलाच नसेल हाताला, पैसा अडका लागलाच नसेल हाताला, सापडलंच नसेल गुंजभर सोनं. पैसा अडका लागलाच नसेल हाताला, सापडलंच नसेल गुंजभर सोनं, तेव्हाच तुला कळायला हवं होतं की हे घर कवीच आहे. तेव्हाच तुला कळायला हवं होतं की हे घर कवीच आहे. रिकामा डबा घेऊन पाळीवर जाणारा, भाकरीचा चंद्र शोधणाऱ्या घर मालकाला, देणेकरांचे तगादे चुकवता न आलेल्या उंबऱ्याला ठेचकाळून तू तोडलंस ना कुलूप एका झटक्यात, तू तोडलंस ना कुलूप एका झटक्यात, तेव्हा तरी तुझ्या लक्षात यायला हवं होतं की हे घर कवीच आहे. तेव्हा तरी तुझ्या लक्षात यायला हवं होतं की हे घर कवीच आहे. अर्धपोटी मुलांची फिसकलेली अंथरुणं, अर्धपोटी मुलांची फिसकलेली अंथरुणं, अपुऱ्या इच्छांची ठिगळं जोडलेली बायकोचे पांघरून, खंगलेल्या बापाचं म्हातारं बाजलं, दिसलं नसेल अंधारात मान्य आहे, दिसलं नसेल अंधारात मान्य आहे. नसलेल्या आईचे धाप तरी होतेच की जागे रात्रभर, नसलेल्या आईचे धाप तरी होतेच की जागे रात्रभर. याच्यावरून तुला अंदाज यायला हवा होता की हे घर कवीच आहे. बिन भिंतीच्या विद्यापीठात शिकलेला आत्मा घोडा झाला बग्गी ओढण्यासाठी, बिन भिंतीच्या विद्यापीठात शिकलेला आत्मा घोडा झाला बग्गी ओढण्यासाठी. ज्याला भोगायची होती पुढल्या युगाची सगळीच दुःख, ज्याला भोगायची होती पुढल्या युगाची सगळीच दुःख, आजच्या वेदनांचं काय करायचं त्याला कोणी सांगितलंच नाही. आजच्या वेदनांचं काय करायचं त्याला कोणी सांगितलंच नाही. त्याच्या घराकडं तुझी चोर पावलं वळलीच कशी,
त्याच्या घराकडे तुझी चोर पावलं वळलीच कशी? हिरोशिमाला फुलं येऊन बरेच दिवस झाले. हिरोशिमाला फुलं येऊन बरेच दिवस झाले. आता फळात रसही भरत असेल. आता फळात रसही भरत असेल. व्यवस्थेला काहीच पडलं नाही त्याचं. व्यवस्थेला काहीच पडलं नाही त्याचं. निदान तू तरी बसवू नको तुझं भविष्य उपोषणाला, तुरुंगाच्या राखीव खोलीसाठी. निदान तू तरी बसवू नको तुझं भविष्य उपोषणाला, तुरुंगाच्या राखीव खोलीसाठी. हे घर कविवर्यांचं आहे हे माहीत असतं तर चोरीच केली नसतीस. हे घर कविवर्यांचं आहे हे माहीत असतं तर चोरी केली नसती. या पश्चातापी विधाना इतका मोठा पुरस्कार आधी मिळालाच नव्हता कधी कवीला हयातीत. आधी मिळालाच नव्हता कधी कवीला हयातीत. या तुझ्या जाग्या झाल्या विवेकाला सलाम. या तुझ्या जाग्या झाल्या विवेकाला सलाम. पण भूक शब्दाच्या फडक्यात बांधणाऱ्या कवींच्या कविता चोरून मालकी सांगणाऱ्या निशस्त्र दरोडीखोरांचं काय? क्या बात है, वाह वाह वाह. भूक शब्दांच्या फडक्यात बांधणाऱ्या कवींच्या कविता चोरून मालकी सांगणाऱ्या निशस्त्र दरोडीखोरांचं काय करायचं? क्या बात. तेवढं सांग. तुला सगळ्यात चोऱ्या माफ. क्या बात है, वाह 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 वाह. क्या बात है. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद आबा.